नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी AWPL एमरॉड लीडर। मी आज केस तालुक्यातील बनकरांजा या ठिकाणी आलेलो आहे। बनकरांजा या ठिकाणी नवीन लागवड ऊसासाठी आमचे शेतकरी माणिक लांब यांना आम्ही आपल्या AWPLचे ॲग्रीचे प्रोडक्ट दिले होते। तर त्याचा असा जबरदस्त असा रिझल्ट आहे, तुम्ही पाहू शकतात। ऊसाला फुटवा भरपूर प्रमाणात आहे आणि ऊसाची एकदम हाईट आहे। हा ऊस कमीत कमी 40 कांड्याच्या पुढे क्रॉस करील अशी याची शक्यता आहे, कारण आत्ताच ऊस 12-13 कांड्यापर्यंत पोहोचलेला आहे। तर आपण शेतकरी यांच्या तोंडूनच ऐकू की नेमकं तुम्ही काय वापरलं, कधी दिलं, कसं दिलं। तर सुरुवातीला आपण आम्हाला येऊन सांगितलं, बाबा ही फक्त तुम्ही एकरला 2च पुढे टाका, भुईटा ही खत वापरा म्हणले। मला भरोसा बसत नव्हता, तरी आपण येऊन इथं स्वतः टाकून कसं टाकायचं म्हणलं। आता 2 किलो म्हणलं एक एकरला कसं पुरवायचं, 4 किलो ती काय नाही म्हणले। स्वतः मी येतो म्हणले, स्वतःने आपण येऊन सुरुवातीला मला खत टाकून दिलं, 1 एकरला 4 पुढे टाकून दिले। तर भुईटा एकरला 4 पुढे वापरले 2 डोसला। तर नंतर बिको हराली, PJP असे नंतर पुन्हा असे 4 खताचे वापरून शिनी असं ही एकदम नंबर 1 असा ऊस आलेला आहे। तरी ह्या रानात असा ऊस कधीच एवढा आला नव्हता। तर ह्या आपाच्या सांगण्यावर मी भुईटा वापरला, खत टाकलं, फक्त दुसरं खत कुठलंच कोणचंही टाकलं नाही, हीच टाकलंय। तर सगळ्या शेतकऱ्यांनी ही खत वापरा, ही नम्र विनंती। रिझल्ट आहेत 100%। आता इथून पुढं दुसवाट्याला गहू, बाजरी, हरभरा, ज्वारी काय असेल ती हीच वापरा खत, दुसरं वापरायची गरज नाही। एकरला फक्त 2च पुढे वापरा आणि पुन्हा 1 फवारणी करा फक्त, बस नंबर 1 पिके येतात। तर शेतकरी मित्रांनो, बघितलं आपण शेतकरी यांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे, लाईव्ह रिझल्ट आहे। ह्याच्यात काही खोटं नाही, नाटं नाही। तुम्ही स्वतः वापरा, अनुभव घ्या। कारण असे केस तालुक्यात अंबाजोगाई, गेवराई, तुमचं रेणापूर, लातूर अशा असंख्य ठिकाणी आम्ही दिलेले आहेत, पण एवढे रिझल्ट जबरदस्त आले आहेत। तरी शेतकऱ्याला एवढं आव्हान आहे, कारण आज आपल्या भारत देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं जैविक शेती करा, आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा सांगितलं की जैविक शेती करा। कारण जैविक शेती करणं आज काळाची गरज बनलेली आहे। कारण आपल्या घराघरामध्ये बिमारी व्हायली, कुठलाही मुतखडा असेल, मुळे असेल, ह्याचं मूळ कारण शेती। कारण शेतीमध्ये आपण रासायनिक खताचा भरमसाठ मारा केलेला आहे, पण त्याला कुठंतरी आता आपल्याला पहिलं जे आपलं आजोबा पंजोबाच्या काळात जी शेणखतावर शेती केली ती, तर त्याच पद्धतीचं पूर्ण ऑर्गॅनिक खत आपल्या AWPL संस्थेने तयार केलं आहे। आणि त्याच्यामध्ये कंपनीचं मिशन आणि विजन आहे की निरोगी भारत, समृद्ध भारत हे कंपनीचं मूळ मिशन आहे। तर त्यासाठी सर्वांनी आपल्या भारतीय नागरिकांचा एक हक्क आहे किंवा सगळ्यांनी मिळून हे एक मिशन हातात घेतलं तर पूर्ण बिमारीमुक्त भारत होईल। तर त्यासाठी सर्वांनी सहकार्य करून काम करा आणि आजपासून ठाम निश्चय करा की मी माझ्या शेतामध्ये जैविक शिवाय दुसरं घालणार नाही। रासायनिकपेक्षा सुद्धा उत्पन्न जास्त आहे, ह्याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो। जय हिंद, जय असली।